नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे। आरोग्य विभागाचा गट क चा रिझल्ट आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। गट क चे काही पदाचा रिझल्ट आलेला आहे आणि गट ड सुद्धा लवकर रिझल्ट लागणार आहे। गट ड चा सुद्धा लवकर रिझल्ट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघा इथे एक नोटीस आलेली आहे, कुठल्या पोस्टचा रिझल्ट लागलेला आहे बघा। सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय यांचे अखत्यारीतील गट क व ड संवर्गातील सरळ सेवा भरती 2023, दिनांक बघा 2/2/2024। प्रसिद्धीपत्रक बघा, विषय बघा काय आहे, गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत। आरोग्य सेवा आयुक्तालय गट क इथं बघा कधी ऑनलाईन हे फॉर्म कधी निघालेले 30/11/2023 ते 7/12/2023 या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती। ऑनलाईन परीक्षेअंती मेरिट TCSने घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। TCSने एक्झाम घेतली होती। गट क संवर्गातील खालील 10 पदाची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी बघा। खालील 10 पदाची, किती पदाची लागलेली आहे, 10 पदाची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी गुणानुक्रमे प्राप्त गुणाची यादी सादर केली आहे। त्यानुसार अंतरिम निवड यादी, प्रतीक्षा यादी व गुणाक्रमे प्राप्त गुणाची यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून यामध्ये नियमानुसार आवश्यक ते बदल करण्याचे सर्व अधिकार विभागास राहतील। तर बघा कुठले पदाचे रिझल्ट आलेले आहेत। आहार तज्ज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, रेडिओग्राफी तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृहिणी, वस्त्रपाल आणि ग्रंथपाल, म्हणजे एकूण 10 पदाचे रिझल्ट आलेले आहेत गट क संवर्गातील। गट क संवर्गातील किती पदाची, 10 पदाचे रिझल्ट लागलेले आहेत। तर बघा इथं विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची सूचना काय आहे, तर प्रस्तुत अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी एकाच 2 याप्रमाणे प्रतीक्षा यादीवर उमेदवार घेण्यात येतील। म्हणजे एका जागेसाठी किती उमेदवार, 2 उमेदवार, एका जागेसाठी 2 उमेदवार घेण्यात येणार। जर 2 उमेदवारापैकी जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्याच्यामधला जर एक नसेल तर त्याच्याऐवजी दुसरा वेटिंग लिस्टमधला घेण्यात येणार आहे, हे लक्षात ठेवावं। सदरील तिन्ही उमेदवार कोणत्याही कारणास्तव नियुक्तीस अपात्र ठरल्यास गुणानुक्रमे प्राप्त गुणाच्या यादीतून पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येईल। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर काही कारणास्तव नियुक्तीस अपात्र ठरल्यास गुणानुक्रमे प्राप्त गुणाच्या यादीतून पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येईल। या अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये जाहिरातीमधील नमूद मुद्दा 9 नुसार परीक्षेच्या एकूण गुणाच्या किमान किती 45% गुण प्राप्त केलेल्या उमेदवाराचाच विचार करण्यात आलेला आहे। बघा 45% गुण प्राप्त केलेल्या उमेदवाराचाच विचार करण्यात आलेला आहे। अंतरिम निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती देण्याचे वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला काय नियुक्तीचे वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुमचे रिझल्ट आलेले आहे। गट क संवर्गातील गृहयुक्त बघा 10 पदाची लिस्ट लागलेली आहे। इथं कोल्हापूर, इथं नाशिक विभागाची कोल्हापूर, नाशिक प्रत्येक पदानुसार आणि डिस्ट्रिक्टनुसार तुमची लिस्ट इथं लागलेली आहे। ज्यांनी ज्या पोस्टसाठी फॉर्म भरले, एक्झाम दिलेली होती, त्यांनी त्यांचा आपला रिझल्ट इथं चेक करावा। ग्रुप सी पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला, एक्झाम दिलेली आहे, त्यांनी आपला रिझल्ट आपापल्या जिल्ह्यामधून बघावा। हे बघा औरंगाबाद, पुणे, इथं बघा हे बघा सगळ्या गुणानुक्रमे यादी लागलेली आहे। इथं आपण बघू गट क संवर्गातील गृहिणी वस्त्रपाल पदाची निवड आणि प्रतीक्षा यादी नाशिक। तर याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं नाव इथं सर्च करू शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे बघा अशा प्रकारे लिस्ट लागलेली आहे। हे बघा अंतरिम सूची व प्रतीक्षा सूची। पोस्ट नेम काय आहे, हाऊस अँड लाईन कीपर, हाऊसकीपरची पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, नाशिक विभागाची। कुठली, नाशिक विभागाची।
बघा इथं मार्क्स दिलेले आहे, तिथं ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम आणि जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी आणि मार्क्स ऑब्टेन आणि रिमार्क काय ओबीसीचे आहेत हे विद्यार्थी मित्रांनो. इथं निवड व प्रत्यक्ष सूची. अशा प्रकारे विद्यार्थी तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता.